कृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. आज आपण या ठिकाणी श्री क्षेत्र सज्जनगड या गडावरती आपण आज आहोत की या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामींची असणारी समाधी आहे. आणि या पुण्य पावन भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ 1.5 महिना या गडावरती राहिलेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा असणारा हा परिसर आहे, हा डोंगर आहे. आणि आज माझ्या समवेत आमचे बंधुराज ओमजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या गडाबद्दल काही माहिती सांगतायत, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोला, आपण या गडाबद्दल काय सांगू शकाल? पहिला हा गड तर सज्जनगड छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिलं. आधी या किल्ल्याचं नाव होतं परळीचा किल्ला, परळीचा गड. महाराजांनी इथे 1.5 महिने वास्तव्य केलं. समर्थ रामदासांच्या छत्रछायेखाली गुरु आज्ञेने त्यांनी 1.5 महिने स्वामींची सेवा केली. तेव्हा त्यांनी खूप अशी माहिती घेतली. गुरु आज्ञा झाली त्यांना इथेच. आणि तुम्ही बघू शकता हा उरमोडीचा जलाशय मोठा. त्या डोंगराच्या पलीकडे कास जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार बघायला भेटतं. मागे बघाल तर इथे धाब्याचा मारुती आहे. ते मंदिर, हे जे 2 आपल्याला समोर मंदिर दिसत आहेत, या ठिकाणी धाब्याचा मारुती असं नामकरण पूर्वापात आहे. त्याचबरोबर आपण या गडावरती आल्यानंतर या गडासंबंधी अनेक प्रकारचे वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यापैकी या गडावरती असणाऱ्या श्रीरामचंद्र, लक्ष्मणजी व सीतामाता, हनुमंतराय यांच्या असणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या एका अंध कारागिरानं असणाऱ्या त्या मूर्ती बनवलेल्या आहेत. आपण कधीतरी अवश्य या गडावरती भेट द्या. अतिशय सुंदर अशा प्रकारचा असणारा हा परिसर. साताऱ्यापासून नाही म्हटलं तर एक 8-9 किलोमीटरचं अंतरच आहे. सातारापासून जवळच. सातारा बस स्टँडपासून 1 तासाला गाड्या असतात, ST महामंडळ. आणि अखंड अशा प्रकारचं अन्नदान देखील या ठिकाणी सुरू आहे. दुपारी 12 ते 1 यावेळेला मंदिर बंद असतं. आणि एरवी मंदिर सुरू आहे. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत देखील बंद असतं. आणि दिवसभर मंदिर सुरू आहे. जरूर आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शनाला यावं.